गेल्या अनेक वर्षात माणसात बाह्य बदल झाले, पण त्याचं अंतरंग, त्याचे विचार आणि वर्तन यात मात्र बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, ईर्ष्या, स्पर्धा, पैसा आणि उपभोग यासाठी तीच जीवघेणी भांडणं हेच वास्तव कायम आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचं खरं दर्शन घडवण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन दर्शन म्हणून करणं आवश्यक आहे. हरिओम. आता 13वा श्लोक आहे या 14व्या अध्यायातला. काय सांगताय? अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अहंकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतात. हे कुरुनंदन म्हणजे कुरुकुळाला भूषणावं असणाऱ्या अर्जुना, तमसी विरुद्धे. एकदा तमोगुण माणसामध्ये वाढला की काय होतं? अप्रकाश म्हणजे अंतःकरण आणि इंद्रिय यांच्या ठायी चैतन्य शक्तीचा अभाव होतो. अप्रवृत्ती म्हणजे कर्तव्य कर्म न करण्याची प्रवृत्ती होते. च प्रमाद आणि मोह आणि व्यर्थ क्रिया, निद्रा, अंतःकरणात मोहपणाची वृत्ती, या सगळ्या एतानी जायंते, हे सर्व उत्पन्न होतात, तसं भगवंत सांगतात. आता इथे त्याने अर्जुनाला काय म्हटलं आहे? कुरुनंदन. अर्जुन आणि त्याचे भाऊ तर खरे पांडव होते, पण पांडवसुद्धा शेवटी कुरुकुळातलेच होते नक्कीच. आणि त्याच कुळामध्ये लाज वाटावेसे दुर्योधन, दुःशासन हे निर्माण झाले, हे खरं आहे. पण त्याच कुळामध्ये अर्जुनासारखी सरळ हृदयाची माणसं देखील निर्माण झाली, आणि हे कुरुकुळाचं भाग्य आहे. हो, खरोखर 5 पांडव हे कुरुकुळाचं भाग्यच होतं. आणि विशेषतः अर्जुन कुरुकुळाला भूषणावं नक्कीच होता, आनंददायी होता. म्हणून ते म्हणतात कुरुनंदन. आता तमोगुणाचं पहिलं लक्षण सांगतात. काय आहे? अप्रकाश. अप्रकाश म्हणजे प्रकाशाचा अभाव, प्रकाश नसणं. कसला प्रकाश? सत्वगुणाचं लक्षण प्रकाश म्हणून सांगितलं. पण सत्वगुणाच्या प्रभावाखालती असताना सर्व ज्ञानेंद्रिय अत्यंत तल्लखपणे कार्य करतात, कारण त्यावेळी बुद्धी, विवेक, शक्ती पूर्णपणे सक्रिय असते, कार्यक्षम असते. तमोगुणात मात्र काय होतं? नेमकं ज्ञानावरच आवरण येतं, ज्ञानावरच सारासार विचार करण्याची कुवतच माणसाची नष्ट होते. आज हाच आहे प्रकाशाचा अभाव. त्यामुळे तमोगुणी माणूस काय करतो? नेमका उलटाच विचार करतो. बघा, मी अनितीलाच नीती, पुण्यालाच पाप असं काहीतरी समजायला लागतो, आणि वर्तन तसंच करतो. हाच आहे अप्रकाश. पुढे अप्रवृत्ती. रजोगुणाच्या प्रभावाखालती एकदा माणूस आला की तो अनेक कर्म करायला प्रवृत्त होतो आहे, आपण पाहिलंच आहे. ह्या उलट तमोगुणाचा प्रभाव वाढला की कोणतेही कार्य करण्याची माणसाला इच्छाच होत नाही. काही नाही, नुसतं पडून राहावं, बस आराम करावा, आणि वाटतं आळसात पडून राहावं. अशी माणसं काय करतात? हे काम कसं टाळावं हे पाहतात. त्यांना काही सांगा, चला हे असं काम करूया. अहो, आजच केलं पाहिजे का? उद्या केलं तर नाही का चालणार? हा त्यांचा नेहमी पहिलाच प्रश्न असतो. आणि अगदी करावंच लागलं ना तर ते काम कसं तरी उरकून टाकण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते, नीट करण्याकडे प्रवृत्ती नसते. हे खरंच आहे. कारण काय? कशातच रस नाही हो अशा माणसाला. आणि मग असा माणूस हळूहळू ना निष्क्रिय होऊन जातो. आता पुढचा विकार सांगतात प्रमाद. प्रमाद म्हणजे काय? कर्तव्य कर्माची विस्मृती होणं हा प्रमाद आहे. हो, जे करणं आवश्यक आहे ते न करणं, आणि नको ते करणं, स्वतःचं आणि इतरांचं हित कशात आहे हेच मुळे ज्यांना कळत नाही ना, तो आहे प्रमाद. दुसरं काय? अहो, तीच चूक परत परत करणं म्हणजे प्रमाद. आपण करत असलेल्या चुकांबद्दलसुद्धा अभिमान बाळगणं म्हणजे प्रमाद. यस, आणि सर्व गोष्टी विसरणं हा पण प्रमादच आहे ना. भगवंताने त्यानंतर मोह हा विकार सांगितला आहे बरं का, तो आपण पाहणारच आहोत. पण तमोगुणाच्या ज्या 2 विकारांचा म्हणजेच आळस आणि निद्रा यांचा उल्लेख या श्लोकात आला नाही, त्यांचा निर्देश भगवंताने ह्याच ओळीतल्या शेवटी एवच या शब्दाने केला आहे. आळस आणि निद्रासुद्धा प्रमादामधूनच निर्माण होतात. म्हणजे प्रथम तो विकार पाहू आणि मग मोहाकडे वळूया. या तमोगुणामुळे काय होतं? आळस तर अंगामध्ये भरतोच, त्यात शंकाच नाही, पण माणसामध्ये चैतन्य शक्तीचा अभाव होऊन जातो, आणि निरुत्साह अंगात वाटतो. काही जाणण्याची इच्छाच नाही. हो, आळस आणि निरुत्साह ह्या माणसाला अगदी पूर्णपणे भारून टाकतो. कसं होतं बघा ना, आता हल्ली जवळजवळ सगळ्याच घरामध्ये, मध्यमवर्गीय घरामध्ये तरी निदान
कुठे कॉम्प्युटर आलेला आहे. घरातली अगदी लहान मुलंसुद्धा तो कॉम्प्युटर वापरायला शिकतात हो. पण घरातली पुष्कळ वय झालेली माणसं तो शिकून घ्यायला जराही तयार होत नाहीत. त्यातलं काहीच शिकायला नको असतं. काय करायचं शिकून? आता आमची 10 गेली 5 राहिली असं म्हणतात. काय नाही, म्हणजेच काय, नवीन शिकायची काही तयारीच नाही. मंडळी, नवीन शिकायची तयारी माणसाने बंद केली ना, म्हणजे तो म्हातारा झाला असं म्हणावं. कारण तरुण माणूस नेहमीच नवीन शिकायला तयार असतो. हा सुद्धा तमोगुणाचाच परिणाम आहे, दुसरं काही नाही. बरं ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला काही रस नाही ना, नका शिकू ना, काही हरकत नाही. पण निदान आता आपल्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास तरी करा. तेही जमत नसेल तर काय घ्या, एक मोठी वही घ्या ना, गीतेतला पहिला श्लोक लिहा, चांगल्या अक्षरात लिहायचा प्रयत्न करा. आणि मग त्याच्यात तुम्हाला जो काही अर्थ समजला तो लिहा, हरकत नाही. भले कसाही असलं तरी जाणवेल तो लिहा. तो झालं की दुसरा लिहा. ते समजा पुष्कळ दिवस ते काय चालेल ना काम. समजा ते आवडत नसेल तर काय करा, रामनाम लिहा. तेही आवडत नसेल एखादी पोथी लिहायला घ्या, संपूर्ण पोथी लिहून काढायची. आता साईबाबांची पोथी एवढी मोठी आहे की ती लिहायला घेतली तर 1-2 वर्ष सहज पुरेल. रोज थोडा भाग लिहायचा. कुठून तरी 5-6 तास स्वतःला कार्यरत ठेवणे महत्त्वाचं आहे, हे नक्कीच आहे. कारण असं केलं ना की निरुत्साह संपून जातो माणसाचा पूर्णपणे. आता मोह म्हणजे काय ते समजावून घेऊ आणि पुढे जाऊया. मोह म्हणजे विचित्रपणा. जी गोष्ट जशी आहे तशी न समजता की वेगळीच समजणं, वेगळीच काहीतरी समजणं. म्हणजे पहा ना, जी गोष्ट जशी आहे असं लक्षात जर आलं ना, तो आहे सत्वगुण. समजली नाही समजा तर कुणाकडून तरी शिकून घेण्याची इच्छा असणं हा रजोगुण आहे. आणि त्याच गोष्टीत काहीतरी चुकीचाच अर्थ लावणं हा तमोगुण आहे. गीतेमधल्या एका श्लोकाचं उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवंताने सांगितलं. काय सांगितलं? या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. 2ऱ्या अध्यायातला 69वा श्लोक होता. सर्व प्राणी जेव्हा झोपलेले असतात तेव्हा स्थितप्रज्ञ योगी कसा असतो? जागा असतो. आणि जेव्हा सगळी भूतं मात्र जागी असतात तेव्हा असा स्थितप्रज्ञ मुनी झोपलेला असतो. असा त्याचा सरळ शब्दार्थ होतो. हे खरं आहे. सत्वगुणी माणसाला शब्दार्थ तर समजतोच, त्यात शंकाच नाही हो. पण त्याचा जो सूक्ष्म अर्थ आहे ना, तो काय आहे? जे केवळ विषयभोगामध्ये रमलेले लोक आहेत, आसक्त आहेत, आणि ज्यांना परमात्मा म्हणजे काय, आपण कोण आहोत, परमात्मा तत्वाशी आपलं नातं काय आहे, या विषयामध्ये काही रसच नसतो. असे जे पूर्ण अज्ञानी लोक आहेत ना, ते परमात्मा तत्वाच्या दृष्टीने जणू काही झोपेतच आहेत, झोपलेलेच आहेत. आणि स्थितप्रज्ञ माणूस मात्र कसा आहे? सर्व गोष्टी जाणून घेऊन त्याप्रमाणे भगवंताकडे वाटचाल करतो. तो विषयभोगामध्ये जराही आसक्त नसतो. त्या संबंधात जणू काही तो निद्रेमध्येच असतो ना. असा जो अर्थ समजला ना ज्याला, तो खरा सत्वगुणी. रजोगुणी माणसाला काय होतं? शब्दार्थ लक्षात येतो, पण त्याला असं वाटतं निश्चितपणे की याला काहीतरी वेगळा अर्थ नक्कीच असला पाहिजे. नाही तर हा श्लोक भगवंत गीतेमध्ये सांगणार नाहीत, स्थितप्रज्ञाच्या लक्षणात नक्कीच सांगणार नाहीत. मग तो काय करतो? एक तर कुणाकडून तरी एखाद्या ग्रंथामधून म्हणा, कुठून तरी तो खरा अर्थ काय हे जाणण्याचा प्रयत्न तरी करतो. तमोगुणी माणसाचं तर अगदीच वेगळं आहे. एक तर त्याला शास्त्रग्रंथामध्ये काही रसच नसतो, प्रश्नच नाही. आणि समजा कधी या श्लोकाशी संबंध आलाच तर त्याच्या विपरीत बुद्धीला उलटं खाद्य मिळतो. तो म्हणतो, पहा ना, जेव्हा इतर लोक झोपलेले असतात तेव्हा जे जागे असतात की नाही, तेच खरे शहाणे असं स्वतः भगवंतच सांगत आहेत, आम्ही नाही म्हणत आहोत. म्हणून तर आम्ही दिवसा काय करतो? झोपा काढतो आणि रात्री मग काहीतरी करून टाईमपास करतो, सिनेमा बघतो, हे करतो, ते करतो, वगैरे वगैरे. तमोगुणाचा प्रभाव दुसरं काय आहे? आणि हे तर खरंच आहे ना. आता पहा ना, हे जे 3 श्लोक झाले ना, त्यात भगवंताने 3 गुणांची लक्षणं आपल्याला सांगितली. कोणत्या गुणाचा प्रभाव निर्माण झाल्यावर माणसाच्या मनात कोणते कोणते विचार निर्माण होतात, कोणत्या वृत्ती निर्माण होतात ते सांगितलं. आणि त्यामुळे कोणती कोणती कर्म घडतात ते मात्र सांगितलं नाही आपल्याला. का बरं? कारण स्पष्ट आहे मंडळी, इंद्रियांकडून शरीराकडून जरी कर्म घडत असली ना तरी ते प्रत्यक्ष त्या इंद्रियाचं कार्य नाही आहे. त्याच्या मागे आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली वृत्ती कारणीभूत आहे. म्हणजे केवळ कर्मामधला बदल जर केला ना तर तो बहिरंग बदल होईल. त्याने माणूस बदलत नाही हो, त्याच्या अंतःकरणातले विचार बदलले पाहिजेत. त्यामुळे काय होतं, प्रत्येक गुणामुळे आपल्या अंतःकरणात कोणत्या कोणत्या वृत्ती निर्माण होतात हे भगवंताने आपल्याला या 3 श्लोकाद्वारे सांगितलं. म्हणून मग अध्यात्म मार्गावरील साधकाने काय करावं बरं? ही गुणाची लक्षणं नीट विवेकाने आणि विचाराने लक्षात घ्यावीत. आणि विवेकाने आणि विचाराच्या साहाय्याने रजोगुण आणि तमोगुण कमी करायचा प्रयत्न करावा, काढून टाकायचा प्रयत्न करावा. आणि
सत्वगुणातले वृत्ती सतत वाढवायचा प्रयत्न करावा. म्हणजे मग काय होईल, त्याच्या वर्तनामध्ये हळूहळू योग्य ते बदल घडायला लागतील, नक्कीच घडायला लागतील. आणि प्रथम तो सत्वगुणाकडे जाईल आणि तिथून मग त्या गुणावरही मात करून त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न तरी करील. त्यासाठी हे सारं विवेचन आहे ना. याचा अर्थ साधकांनी सर्व विषय वस्तूंचा, व्यक्तींचा, संबंधाचा त्याग करावा आणि कुठेतरी लांब एकांतात जावं, जंगलामध्ये वगैरे. असा जराही नाही, लक्षात घ्या. कारण कुठेही गेलं तरी जोपर्यंत विचार बदलत नाही ना, तोपर्यंत कुणाचंच अंतरंग बदलत नाही, हे तितकंच सत्य आहे. मग काय करायचं, इथेच राहायचं आहे. ह्याच गावात, ह्याच लोकात, ह्याच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये, ह्याच राजकीय आणि भावनिक परिस्थितीमध्ये इथेच राहायचं आहे. माणसामध्ये राहायचं आहे, घरामध्ये राहायचं आहे. पण कोणत्या विषयाची कास धरावी, कोणाची संगत धरावी, काय खावं, किती खावं, कसं खावं, काय खाऊ नये, किती विश्रांती घ्यावी, कसं कर्म करावं, हे सगळं स्वातंत्र्य भगवंताने तुम्हाला दिलंच आहे की हो, त्यात काही प्रश्नच नाही. म्हणून मग साधकाने काय करावं, रजोगुण आणि तमोगुण वाढवणाऱ्या सर्व विषयांचा आणि व्यक्तींचा संघ विचारपूर्वक टाळावा. आणि काय करावं मग, तसंच सात्विक वृत्तीच्या लोकांचा संघ वाढवावा. म्हणजे मग हळूहळू सत्संगत्वे निस्संगत्वमकडे माणूस जाईल आणि त्यातून निर्मोह होईल. म्हणजेच काय होईल, भगवंताच्याकडच्या वाटचालीमध्ये त्याची प्रगती होत राहील. हे अगदी खरं आहे. आणि हे निश्चित जाणलं पाहिजे हो, कोणत्याही गुणाचा प्रभाव तात्कालिक असतो. हे सारं सतत क्षणाक्षणा बदलत असतं बरं का. पण त्यांना जाणणारे आपण मात्र अपरिवर्तनीय आहोत. अहो, कोणताही द्रष्टा दृश्यापासून भिन्नच असतो की, त्यात काय शंका आहे. पाहणारा आणि पाहिली गेलेली वस्तू एक असतच नाही, हेही नक्कीच आहे. आणि हे जाणलं ना की या गुणाच्या प्रभावातून हळूहळू का होईना पण मोकळं होता येईल, हे नक्की आहे. आता या गुणांचं फळ काय असतं ते पुढच्या 2 श्लोकात भगवंत सांगत आहेत. त्यापैकी पहिला श्लोक बघूया, 14वा श्लोक आहे. काय सांगते, यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदाल्लोकानमलान् प्रतिपद्यते. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. यदा सत्वे प्रवृद्धे, जेव्हा सत्वगुण माणसाचा वाढलेला असतो. देहभृत प्रलयम यांती, जेव्हा त्या देहधारी माणसाचा मृत्यू होतो. तदा तू, म्हणजे तेव्हा असा माणूस काय होतं, उत्तम विधान अमलान, उत्तम कर्म करणाऱ्यांचे निर्मळ असे दिव्य स्वर्ग इत्यादी लोक प्राप्त करतो. लोकांप्रतिपद्यते, अशा लोकांना प्राप्त होतो, म्हणजे अशा लोकात जातो. आता सत्वयुगामध्ये सत्वगुण प्रबळ असताना मृत्यू आला. त्याची फलश्रुती काय होते ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत. आत्तापर्यंत आपण असं शिकलो की अगदी मृत्यूसमयी जो विचार शेवटचा मनामध्ये प्रबळ असतो ना, तसाच माणसाला पुढची गती मिळते, अंत्यमतीचा गती. 8व्या अध्यायात भगवंताने काय सांगितलं, यम यम वापी स्मरण भावन त्यजत्यंते कलेवरम तमतमे वैते कौंतेय सदा तद्भाव भावितः. 8व्या अध्यायातला 6वा श्लोक होता. म्हणजे अंतकाळी माणसाने ज्या ज्या भावाचं स्मरण करीत शरीराचा त्याग केला ना, त्या भावालाच तो जाऊन मिळतो. आता या ठिकाणी भाव म्हणजे विचारच की नाही, बरोबर आहे. आणि आपण हे नेहमी करतोच. पहा ना, समजा आपण आता आपलं एखादं आवडतं पुस्तक वाचतो आहे. आपण घड्याळात बघतो 5 वाजले, काय विचार करतो, जरा आता पुस्तक बाजूला ठेवूया, थोडं बाजारात जाऊन येऊया, काही खरेदी करणं आवश्यक आहे, उद्या आपल्याकडे असं आहे. पण संध्याकाळी गर्दी होते, आत्ताच गेलेलं बरं म्हणून आपण काय करतो, पिशवी घेऊन पैसे घेऊन बाहेर पडतो खरे. पण बाहेर पडल्यावर लक्षात येतं की आपले ते अमुक मित्र आहेत ना, त्यांचा मुलगा आज परदेशी शिक्षणासाठी जाणार आहे, आज रात्रीची फ्लाईट आहे त्याच्याकडे जाऊन त्याचं अभिनंदन वगैरे केलंच पाहिजे, शुभेच्छा त्याला दिल्याच पाहिजेत. मग आपण काय करतो, खरेदीचा बेत लगेच कॅन्सल करतो की नाही, ताबडतोब एक पुष्पगुच्छ खरेदी करतो आणि त्या मित्राकडे जातो. म्हणजे काय झालं बघा, अंतिम इच्छा जशी होते तसंच केलं की नाही. तेच तर घडतं जीवनातसुद्धा. भागवत महापुराणामध्ये हा विचार येतो. जिथे काय सांगतात की एक असे अनेक पुष्कळ पायवाले किडे असतात बघा, म्हणजे घोण किंवा सुरवंट आपण त्यांना म्हणतो. भरपूर, मला वाटतं 100-200 पाय असतात त्याला. इंग्लिशमध्ये त्या सगळ्या किड्यांना कॅटरपिलर म्हणतात बरं का, कॅटरपिलर. आता ते काय करतात, समजा त्यांना वेलीच्या किंवा झाडाच्या एका पानावरून दुसऱ्या पानावर जायचं आहे अशी कल्पना करा. प्रथम ते जे पुढचं पान आहे ना, त्याच्यावर ते पहिले 2-4 पाय ठेवतात. ते पाय ठेवून ते अंदाज घेतात की हे पान योग्य आहे का, आपलं वजन घेऊ शकेल का, वगैरे वगैरे.
आणि जर योग्य आढळलं ना तरच ते पहिलं पान सोडतात आणि ते दुसऱ्या पानावर जातात. तसंच अंतःकाळीसुद्धा आपलं मन किंवा शरीर काय करतं किंवा जीव काय करतो, ज्या विशिष्ट ठिकाणी जायचं आहे ना तो आकार अगोदरच मनामध्ये धारण करतो आणि मगच पहिला आकार सोडतो. अंतःकाळी परमेश्वराचं स्मरण करीत करीत मृत्यू यावा, ही गोष्ट तर प्रत्येक साधाला वाटते ना, माणसाला वाटतंच तसं घडावं म्हणून. पण अंतःकाळी ते भगवंताचं स्मरण व्हावं असं जर वाटत असेल ना तर जन्मभर त्याचा अभ्यास करावा लागतो, निश्चितच करावा लागतो. कारण मृत्यूसमयी काय होतं, सगळे अवयव शिथिल होतात माणसाचे, शक्ती अगदी क्षीण होऊन जाते, फक्त मन तेवढं चालू राहतं. आणि मन काय करतं, त्याचा सगळा जीवनपट त्याच्यासमोर उलगडून दाखवतो. त्यावेळी मग जीवनभर जे काही संस्कार मनबुद्धीवर केले ना तेच संस्कार पुढे येतात, हे तिथं स्पष्ट आहे. म्हणून तर जन्मभरीच्या श्वासा येतके हरिनाम मोजावं, तेव्हा कुठे अंतकाळी तर ढोंडा ओठावर येण्यात नाही येणार हो. त्यासाठी काय करावं लागेल, 13व्या अध्यायात सांगितलेल्या अमानित्व मदंबित्वन या साधना सातत्याने कराव्या लागतील, निष्ठेने. आणि साधनेच्या सातत्यामुळे मनावरचा रजोगुणाचा आणि तमोगुणाचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल आणि मन निर्मळ आणि शुद्ध होऊ लागेल. आणि इतर विषयांच्या आसक्तीमधून ते सहजपणे भगवंताच्या चिंतनामध्ये मननामध्ये एकाग्र होऊ शकेल. असा माणूस मृत्यूनंतर अधोगतीला तर कधीच जाणं शक्य नाही. त्याचं एक उत्तम फळ त्याला प्राप्त होणारच आहे नक्की. भगवंतांनी 6व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलंच आहे, पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात सांगितलं, या लोकी किंवा परलोकीसुद्धा असा माणूस अधोगतीला कधीच जात नाही. सत्कर्म जर करणारा माणूस आहे त्याला वाईट गती कधीच प्राप्त होऊ शकत नाही. मग त्याची गती कोणती होते, भगवंत दुसऱ्या वेळेस सांगतायत, उत्तम विधान अमलान लोकांत प्रतिपद्यते. उत्तम कर्म करणाऱ्या अशा निर्मल लोकाप्रत जातो. आता भगवंत इथे काय सांगतायत, उत्तम कर्म करतात अशा लोकांना अधिकार ज्या लोकांवर असतो अशा निर्मळ लोकांमध्ये तो जातो. म्हणजे उत्तम कर्म करणारा आणि सत्वगुणी या दोघांची गती सारखीच आहे की. याचाच अर्थ असा की उत्तम गुण आणि कर्म उत्तम असतील ना तर त्या दोघांचं फळ एकच आहे. आणि जर उत्तम गुण असतील तरच उत्तम कर्म घडू शकतं, नाही तर घडूच शकणार नाही. हे तर खरंच आहे. आणि पुण्यकर्मातसुद्धा महत्त्व आहे असं आहे की आपण कोणत्या भावनेने ते पुण्यकर्म करतो आहे हे नक्कीच आहे. कर्म समजा अगदी उत्तम आहे, लोकांचं भलं करणारं कर्म आहे, खरं आहे. पण ते जर स्वार्थभावनेने होत असेल तर मात्र काय होईल, तर ते सत्वगुणाचं कार्य नक्कीच नाही ना, नक्कीच नाही. आता उत्तम लोक म्हणजे भगवंत काय म्हणत आहेत ते पाहूया. आपल्या शास्त्रामध्ये ना 7 लोक ऊर्ध्वलोक म्हणून सांगितले, भुवा स्वाहा, त्यानंतर महा जनाः तपाः आणि सत्यम. यापैकी तपा आणि सत्यम हे लोक आहेत ना हे सर्व उत्तम लोक आहेत असं म्हटलं जातं, उत्तम लोक. आणि जे कसे आहेत ते प्रकाशस्वरूप आहेत, तिथे जन्म मृत्यू आणि जरा म्हणजे म्हातारपण इत्यादी काही दुःख येतच नाहीत असं म्हणतात. म्हणून असे सत्वगुण उपासक अशा लोकांना प्राप्त होतात हे सांगण्याचा उद्देश आहे. आता पुढच्या श्लोकात भगवंत इतर 2 गुणांची फळं काय आहेत ते सांगतात बरं का. पुढच्या 15व्या श्लोकात सांगतात, तोही बघूया. हरिओम.